नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही थेट गेलो होतो हॉटेल सेलिब्रेशन पार्कला, जे की खूप जवळ आहे, म्हणजे टोल नाक्याचे तिथे. आणि हे नवीन झालेलं इथं जर तुम्ही पाहू शकता, खूप मस्त असं त्यांनी बनवले. त्या पाण्याचा इतका छान असा मस्त आवाज येतो म्हणून आम्ही तिथंच बसलो होतो. आणि नवीन बनले, आय थिंक 5-6 महिन्यापूर्वी बनला असेल कदाचित. आणि आम्ही आज पहिल्यांदा गेलो होतो. खूप युनिक असं बनले बरं का, खूप मस्त वाटत होतं. तर तुम्ही पण बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. इथे त्यांनी ना मस्त सेल्फी पॉईंट बनवलेले आहे. वरती जे आहे ना ते कार्यक्रम आपण छोटे मोठे बर्थडे जसं की डोहाळे जेवण वगैरे करू शकतो. तर खूप छान वाटतं. वेलकम टू वेलकम. पण आली बरं का, आमच्या हाऊस फिटली ते म्हणते मी माझ्या बायकोला 4 व्हीलर मध्येच आणि आमच्या हाऊस फिटली 4 व्हीलर मध्ये यायची जेवायला. फोटो पॉईंट पाहिजे सर. हा मी खरंच ना, मी माझ्या बायकोला ना 4 व्हीलर मध्ये जाणार. अहो तुम्ही, मला असं वाटतं तुम्ही आणणारच नाही. तुम्हाला घरीच बनव कशाला, मी तुला गल्ल्यात टाकायला पैसे देईल म्हणतील. पुढे म्हणतील हे पैसे मी तुला गल्ल्यात टाकायला देईल. दोघे मोटरसायकल काढू, मी माझी गाडी दुसरी कार. बळजबरी घेऊन आले मी तुम्हाला, त्याच्यात पण तरी फोनच बघायचं चाललंय का? हा, लक्ष आहे का जेवणाकडे? नाही ना? कसं वाटत आहे? तुझ्या मनासारखं. हा, भारी वाटतंय ना? हे ग मसाला पापड, हा माझा पण खा वाटलं तर. हा ना, म्हणजे तुमच्या दोघात एक आणि मला एकटीला एक आहे का? ठीक आहे. आवडतो ना हा ना, बरं. बाहेरचं हा का, तुम्ही त्याच्यातलेच आहे. मी नाही त्यातली, कडीला वाचली लागली सांगायला लगेच. माझं रोजचं आहे. हा हा, हे पाणी चालू बंद होते मस्त असं. शेवभाजी आणि ही कोणती आहे? व्हेज कोल्हापुरी. त्याच्यानंतर आहे ना आम्ही शेवटी घेतलं होतं दाल तडका, जो की खूप छान होता. आणि इथलचं जेवण आहे ना खूप आवडलं आम्हाला. आम्ही पहिल्यांदा चालू होतं, मनामध्ये एक वाटत होतं का कसं असेल कसं नाही. कधी कधी ना हॉटेल दिसायला खूप छान राहतं पण जेवण एवढं का व्यवस्थित राहत नाही. पण इथलचं जेवण पण छान होतं आणि एकदम सिटिंग एरिया वगैरे, आणि खूप मस्त असं वाटत होतं. जेवण वगैरे केलं आणि निघालो घरी. पैसे उडून हा मग काय, मस्त होतं जेवण, छान होतं. थंडी वाजते, थंडी हा मग त्यामुळे आहे ना लय सहन करावं लागतं मला. लय काय नाही, यांनी भरलंय बिल. पाहुणसर, आजच्या पाहुणसर